श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, जर तुमची रास वृषभ असेल तर गेल्या काही महिन्यात तुम्ही एक गोष्ट नक्की अनुभवली असेल. ती म्हणजे प्रचंड मेहनत करूनही ऐनवेळी कामात येणारे अडथळे, विनाकारण वाढलेला मानसिक ताण, स्वभावात आलेला चिडचिडापणा किंवा पैशाचे योग्य नियोजन न होणे. जर तुमच्यासोबतही असं काही घडत असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. कारण ब्रह्मांडात एक अत्यंत शक्तिशाली आणि तितकीच आक्रमक हालचाल झाली आहे. नवग्रहांचे सरसेनापती आणि अग्नीचे प्रतीक असलेले मंगळदेव आणि अचानक घडणाऱ्या घटनांचे गूढकारक राहुदेव हे दोन्ही ग्रह आता धनिष्ठ नक्षत्रात एकत्र आले आहेत. जेव्हा ज्योतिषशास्त्रात मंगळ आणि राहूची युती होते तेव्हा त्याला म्हणतात अंगारक योग. होय, अंगारक योग. नावावरूनच तुमच्या लक्षात आले असेल की यात अंगारक म्हणजेच प्रचंड अग्नी आणि ऊर्जा आहे. सर्वात महत्त्वाची आणि गंभीर बाब म्हणजे हा योग काही दिवसांचा किंवा काही महिन्यांचा नाही. हा महायोग थेट 5 डिसेंबर 2026 पर्यंत पूर्णपणे प्रभावी राहणार आहे. पुढचा प्रदीर्घ काळ तुमच्या राशीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. हा काळ तुमच्या नशिबाचे बंद कुलूप उघडू शकतो, तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊ शकतो, पण तुमची एक लहानशी चूक किंवा अतिउत्साह सर्व काही उद्ध्वस्त करू शकतो. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण वृश्चिक राशीच्या करिअर, आर्थिक स्थिती, जमीन जमला, कुटुंब, आरोग्य आणि शत्रू या सर्व पैलूवर होणाऱ्या प्रभावाचे अगदी सखोल विश्लेषण करणार आहोत. व्हिडिओच्या शेवटी मी असे काही अचूक महाउपाय सांगणार आहे जे या योगाचे वाईट प्रभाव पूर्णपणे नष्ट करतील. त्यामुळे एकही सेकंद मिस न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. विश्लेषण सुरू करण्यापूर्वी हा अंगारक योग नक्की काय असतो आणि ती वृश्चिक राशीसाठी इतका महत्त्वाचा का आहे हे समजून घ्या. ज्योतिषशास्त्रात मंगळाला ऊर्जा, रक्त, साहस, जमीन आणि आक्रमकतेचा कारक मानले जाते. मंगळ म्हणजे शुद्ध अग्नी आहे. दुसरीकडे राहू हा छायाग्रह आहे जो भ्रम, गूढ गोष्टी, अचानक होणारे मोठे लाभ किंवा मोठ्या दुर्घटना आणि धूर यांचे प्रतीक आहे. जेव्हा अग्नी आणि धूर एकत्र येतात तेव्हा तिथे मोठा ज्वालामुखी विस्फोट किंवा प्रचंड ऊर्जा निर्माण होते. या ऊर्जेचा वापर जर योग्य ठिकाणी केला तर ती इतिहास घडवू शकते आणि जर ती भरकटली तर ती सर्व जळून खाक होऊ शकते. आता वृश्चिक राशीच्या बाबतीत विशेष काय आहे मित्रांनो, हा महागोचर तुमच्या कुंडलीच्या 10व्या भावात म्हणजे कर्मस्थानात होत आहे. कुंडलीतील 10वे घरे तुमचे करिअर, तुमची नोकरी, तुमचा व्यवसाय, समाजातील तुमची प्रतिष्ठा, तुमचे वडील आणि तुमचे कार्यक्षेत्र दर्शवते. जेव्हा कर्मस्थानात मंगळ आणि राहू सारखे दोन बलाढ्य आणि ऊर्जेने भरलेले ग्रह एकत्र येतात तेव्हा तुमच्या कामाच्या ठिकाणी एक प्रचंड मोठी क्रांती घडून येते. हा योग तुम्हाला काम करण्यासाठी अफाट शक्ती देणार आहे, पण त्याचवेळी कामाच्या ठिकाणी तुमचे वाद होण्याची शक्यताही वाढणार आहे. चला तर मग आता पाहूया तुमच्या आयुष्यातील वेगवेगळ्या क्षेत्रावर याचा नेमका काय प्रभाव पडणार आहे. सर्वात आधी आपण बोलूया तुमच्या करिअर आणि कार्यक्षेत्राबद्दल, कारण हा योग थेट तुमच्या कर्मस्थानावर प्रभाव पाडत आहे. जर तुम्ही गेल्या काही महिन्यांपासून किंवा काही वर्षापासून नोकरीच्या शोधात असाल, अनेक ठिकाणी इंटरव्ह्यू देऊनही नशीब साथ देत नसेल किंवा सध्याच्या नोकरीत तुमची घुसमट होत असेल तर आता सुटकेचा श्वास घ्या. 5 डिसेंबर 2026 पर्यंतचा हा काळ तुमच्या करिअरला एक नवीन आणि मोठी गती देणारा ठरेल. या गोचराच्या प्रभावामुळे तुमच्यामध्ये काम करण्याची एक अद्भुत ऊर्जा निर्माण होईल. जे काम पूर्ण करायला तुम्हाला आधी आळस यायचा किंवा जे काम रेंगाळत पडले होते ते काम तुम्ही आता अगदी काही तासात पूर्ण कराल. ऑफिसमध्ये तुमचा प्रभाव खूप वाढेल. तुमच्यामधील नेतृत्व गुण वरिष्ठांच्या नजरेत येतील. जर तुमचे प्रमोशन किंवा पगारवाढ बऱ्याच काळापासून प्रलंबित असेल तर या काळात त्याचे मार्ग मोकळे होतील. तुम्हाला नवीन आणि मोठ्या जबाबदाऱ्या मिळतील. जे लोक स्वतःचा व्यवसाय करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ सुवर्णकाळ ठरू शकतो. राहू तुम्हाला बिझनेसमध्ये नवीन आणि आधुनिक कल्पना देईल, तर मंगळ त्या कल्पना प्रत्यक्षात आणण्याचे साहस देईल. तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्यांना अगदी सहज मागे टाकाल. नवीन बाजारपेठेत तुमच्या ब्रँडचे नाव होईल. पण येथे एक गुप्त सल्ला लक्षात ठेवा. 10व्या घरात मंगळ आणि राहू असल्यामुळे तुमच्यात एक प्रकारचा अहंकार किंवा मी म्हणेन तीच पूर्व अशी वृत्ती येऊ शकते. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांशी किंवा बॉसशी मतभेद होऊ देऊ नका. तुमची ऊर्जा वाद घालण्यात वाया घालण्याऐवजी कामात लावा. यश तुमचेच आहे. आता वळूया अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे, तो म्हणजे पैसा, बँक बॅलन्स आणि तुमची आर्थिक स्थिती. या अंगारक योगाच्या काळात 10व्या घरात बसलेल्या राहूची थेट आणि पूर्ण नवी दृष्टी तुमच्या कुंडलीच्या 2ऱ्या भावावर म्हणजेच धनस्थानावर पडत आहे.
ज्योतिषशास्त्रात दुसरे घर हे केवळ पैसा नाही, तर तुमची जमापुंजी, तुमचे बँक लॉकर, सोन्या चांदीचे दागिने आणि तुमच्या कौटुंबिक संपत्ती दर्शवते. जेव्हा राहूची दृष्टी धनस्थानावर पडते, तेव्हा व्यक्तीमध्ये पैसे कमावण्याची भूक प्रचंड वाढते आणि राहू त्याला पैसे कमावण्याचे नवनवीन अगदी गुप्त मार्ग शोधून देतो. गेल्या काही काळात तुमचे उत्पन्न चांगले असूनही खर्च जास्त होत असल्यामुळे बचत होत नव्हती. पण आता 5 डिसेंबर 2026 पर्यंत तुम्ही पैसे साठवण्यात यशस्वी व्हाल. विनाकारण होणाऱ्या खर्चांना अचानक ब्रेक लागेल. जर तुम्ही कोणाला उसने पैसे दिले असतील आणि तो व्यक्ती पैसे देण्यास टाळाटाळ करत असेल किंवा तुमचे मानधन कुठेतरी अडकले असेल, तर या काळात थोडेसे प्रयत्न केल्यास तो अडकलेला पैसा तुमच्याकडे सुरक्षितपर्यंत येईल. शेअर मार्केट, म्युच्युअल फंड किंवा जुन्या कोणत्याही गुंतवणुकीतून तुम्हाला अचानक मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभाचे योग आहेत. थोडक्यात सांगायचे तर आर्थिक बाबतीत हा अंगारे योग तुमच्यासाठी अत्यंत फलदायी ठरणार आहे. फक्त तुम्हाला चुकीच्या मार्गाने पैसे कमवण्याचे आमिष टाळायचे आहे. करिअर आणि पैशानंतर आता पाहूया तुमच्या कुटुंब, रिअल इस्टेट आणि विरोधकावर याचा काय परिणाम होईल. या गोचर दरम्यान मंगळ आणि राहूची संयुक्त दृष्टी कुंडलीच्या चतुर्थ भावावर सुख, माता आणि वाहनस्थान आणि 6व्या भावावर शत्रू, रोग आणि कर्जस्थान पडत आहे. यामुळे तुमच्या आयुष्यात खालील 3 मोठे बदल घडून येतील. जर तुमचा एखाद्या जमिनीचा वाद कोर्टात किंवा कौटुंबिक पातळीवर सुरू असेल, तर या काळात तो वाद संपून निर्णय तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता खूप जास्त आहे. जर तुम्ही स्वतःचे हक्काचे घर किंवा नवीन गाडी घेण्याचे स्वप्न पाहत असाल, तर 5 डिसेंबर 2026 पूर्वी तुमचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकते. चतुर्थ भाव आईचा असतो. या काळात तुमच्या आईच्या तब्येतीची थोडी काळजी घ्या, पण त्यांचे आशीर्वाद घ्यायला अजिबात विसरू नका. घरात एखादी धार्मिक किंवा मांगलिक कार्य जसे की पूजा, लग्न किंवा वास्तुशांती होण्याचे प्रबळ योग आहेत. 6व्या भावावर राहूचा प्रभाव असल्यामुळे तुमचे शत्रू कितीही शक्तिशाली असले तरी ते तुमच्यासमोर टिकू शकणार नाहीत. तुमच्या पाठीमागे जे लोक कटकारस्थान करत होते ते स्वतःच अडचणीत येतील. सर्वात दिलासादायक गोष्ट म्हणजे जर तुमच्यावर अजून कर्ज लोन असेल, तर फेडण्यासाठी तुमच्याकडे पैशाची सोय होईल आणि तुम्ही कर्जाच्या ओझ्यातून मुक्त व्हाल. मित्रांनो, आतापर्यंत आपण या योगाचे सर्व सकारात्मक आणि चांगले पैलू पाहिले. पण ज्योतिषशास्त्र हे संतुलनाचे शास्त्र आहे. अंगारक योग जितका लाभ देतो, तितकाच तो काही बाबतीत अतिशय धोकादायक ठरू शकतो. जर तुम्ही सावधगिरी बाळगली नाही, तर आलेली संधी हातातून निसटू शकते. मंगळ आणि राहू एकत्र आल्यामुळे तुमच्या स्वभावात अतिउतावळेपणा, घाई, गडबड आणि प्रचंड राग निर्माण होऊ शकतो. तुम्हाला प्रत्येक गोष्ट अगदी त्वरित एका सेकंदात हवी असेल, पण लक्षात ठेवा, अति घाई संकटात नाही. घाईघाईत निर्णय घेणे टाळा. करिअर बदलणे असो, नवीन व्यवसायात मोठी गुंतवणूक करणे असो किंवा कोणावरही विश्वास ठेवणे असो, कोणताही निर्णय घाईत किंवा रागाच्या भरात घेऊ नका. कागदपत्रे नीट वाचल्याशिवाय स्वाक्षरी करू नका. वाणीवर नियंत्रण ठेवा. दुसऱ्या घरात राहूची दृष्टी असल्यामुळे तुमच्या बोलण्यात कटुता येऊ शकते. तुम्ही न कळत कोणाला तरी असे शब्द बोलून जाल, ज्यामुळे वर्षानुवर्षे तुमचे चांगले संबंध एका मिनिटात तुटू शकतात. घरात जीवनसाथीशी किंवा कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी बोलताना शांतता राखा. वादविवादापासून स्वतःला 4 हात लांब ठेवा. आता जाणून घेऊया या महाउपायाबद्दल, जे या अंगारक योगाचे सर्व नकारात्मक प्रभावांना शांत करतील आणि तुम्हाला केवळ आणि केवळ शुभ फळे मिळवून देतील. हे उपाय अतिशय सोपे आहेत. तुम्ही ते नियमितपणे केले पाहिजेत. दररोज सकाळी अंघोळ केल्यानंतर आपल्या कपाळावर पांढऱ्या चंदनाचा टिळा लावा. जर शक्य असेल तर अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर पांढऱ्या चंदनाची पावडर टाका. यामुळे मंगळ आणि राहूची नकारात्मक ऊर्जा शांत होते आणि मेंदू थंड राहतो. दर शनिवारी किंवा बुधवारी सप्तधान्य 7 प्रकारचे धान्य एकत्र करून गरजू लोकांना किंवा मंदिरात दान करा. तुमच्या घराच्या छतावर किंवा गॅलरीत पक्ष्यांसाठी दाणे आणि पाण्याचे भांडे ठेवा. तसेच मुंग्यांना साखर किंवा पीठ टाका. हा उपाय तुमच्या आयुष्यातील अचानक येणारे अडथळे दूर करेल. दर सोमवारी किंवा शनिवारी काळे आणि पांढरे तीळ एकत्र करून शिवलिंगावर अर्पण करा आणि ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. जर मंदिरात जाणे शक्य नसेल, तर हे तीळ वाहत्या स्वच्छ पाण्यात प्रवाहित करा. भगवान शंकराची सेवा हा अंगारक योगावर सर्वात मोठा उतारा आहे. तर वृषभ राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, 5 डिसेंबर 2026 पर्यंतचा हा काळ घाबरण्याचा नाही, तर धैर्याने आणि संयमाने आपली प्रगती साधण्याचा आहे. ब्रह्मांड तुम्हाला ऊर्जा देत आहे. फक्त तिचा वापर सकारात्मक कामासाठी करा. रागावर नियंत्रण ठेवा आणि सांगितलेले उपाय पूर्ण श्रद्धेने करा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या वृषभ राशीच्या मित्रमैत्रिणीसोबत आणि नातेवाईकासोबत हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा. आणि अशाच एका अत्यंत अचूक शास्त्रीय ज्योतिषीय विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका.
भेटूया पुढच्या एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. स्वतःची काळजी घ्या आणि तुमचा आगामी काळ सुख समृद्धीचा जावो हीच ईश्वराचरणी प्रार्थना.